दर्शक नमस्कार. बिहार विशेष या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज बिहार विशेषच्या व्यासपीठावरती अभिनेते आणि अभिनेत्री हे दाखल झालेले आहेत. खरं तर आता त्यांची ओळख आपण करून देतो, पण त्याच्या आधी उल्लेख असा करावा लागेल की ज्या आमच्याकडं मालिका येत आहेत, खरोखर या मालिकांनी समाज प्रबोधनाचं काम केलेलं आहे. मनोरंजन तर आहेच, पण याचबरोबरच समाज प्रबोधन या मालिकांनी मोठ्या प्रमाणात केलं. आणि अशाच एका धर्तीवरती सोनी मराठी वाहिनीवरील भूमी कन्या ही जी मालिका आहे, साथ घालते निसर्ग राजा, तर या मालिकेनं शेतकरी कुटुंबाचे जे प्रश्न आहेत तर ते प्रभावीपणे मांडलेत. प्रभावी सादरीकरण त्याचं होतं आहे. आणि एक आपण म्हणतो की वेगळ्या धाटणीचा विषय. म्हणजे खरं तर आपण आता शेतकरी कुटुंबाचे विषय वेगळ्या माध्यमातून आपल्या समोर येत आहेत, पण मालिकातून हा विषय येणं आणि तो एक प्रभावीपणे त्याचं सादरीकरण होणं याचा एक मोठा परिणाम आपल्याला दिसून येतो. आणि यामुळं ही मालिका विशेष चर्चेत आहे. तर यातील हर्षवर्धन ही जी भूमिका साकारणारे आमचे गौरव घाटणेकर सर ते उपस्थित आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. आणि याचप्रमाणे लक्ष्मी अर्थात घरोघरी ज्या पोचल्यात त्या अनुष्का बोराडे मॅडम, तर त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत. दोघांची जी भूमिका आहे ती अत्यंत प्रभावी आणि विशेष चर्चेत अशी राहणारी आहे. आणि आपण सुरुवातीलाच म्हटलं की हा शेतकरी कुटुंबाचा सगळा विषय, संघर्षाचा विषय, ज्याच्यामध्ये प्रेम आणि कर्तव्य असा देखील एक कांगोरा आपल्यासमोर येतो. आणि यामुळंच शेतकरी कुटुंबातील असतील किंवा आमच्या समाजासाठी विषय आमच्या घरातला वाटतो, विषय आमचा वाटतो. आणि त्याची सोडवणूक करण्यासाठीचा सुद्धा शेवटी एक असतं की ऑप्शन, तर ती सुद्धा ही मालिका आपल्याला देताना दिसते. कशा प्रकारची संकल्पना आहे, विषय कशा पद्धतीचा आहे, आणि ज्या अभिनय पात्राची आपण ही सगळी चर्चा करतोय तर त्यांचे अनुभव काय बिहार विशेषच्या या कार्यक्रमात जाणून घेणार. गौरव सर, मुळात काय संकल्पना ही सगळी की भूमिकन्या, आणि आज आपण म्हणतो की अगदी जमीन विकून सेट होण्यापेक्षा ती कसून जर आपण काही केलं तर निश्चितच ते कर्तव्य सर्वश्रेष्ठ ठरतं, अशी त्यातली खरंच संकल्पना. पण तुमच्या दृष्टीने ही जी संकल्पना ती कशा पद्धतीची वाटते? मी तुम्हाला सांगतो, मी ना जेव्हा हा शो पिच केला होता, माझी स्टोरी थोडी वेगळी होती. पण सोनी मराठीची ही ओरिजिनल स्टोरी आहे की आपण एका शेतकरी मुलीची कहाणी अशी ही करूया. सोनी मराठीने आत्तापर्यंत ज्याही त्यांच्या तुम्ही मालिका बघितल्या आहेत एकदम युनिक आहेत, काहीतरी ते सांगायचा प्रयत्न करतात. तर ही संकल्पना पण त्यांच्याकडनंच अशी आमच्याकडे आली की तुम्ही मी जे पिच केलं होतं ते थोडं सिमिलर होतं त्यांच्याबरोबर. माझी पाटीलकीबद्दल एक माझं म्हणणं होतं. तर त्यांनी सांगितलं आपण पाटीलकीपेक्षा शेतकरी मुलीची कहाणी सांगूया, कारण ती अजूनही कोणी सांगत नाही आहे नीट प्रकारे. तर एंटरटेनिंग वेमध्ये आपण ही स्टोरी कशी सांगूया ह्याच्यावर आम्ही सगळ्यांनी खूप भरपूर मेहनत केली. एक 6-8 महिन्याचा आमचा रिसर्च होता की आपण कसं करूया, काय करूया. आणि त्याच्यावर आम्ही शेतकरी मुलीचा काय प्रॉब्लेम असतो, मुलीचा एस्पेशली. कारण बघा, आज पण आपण जेव्हा आपल्या अभ्यासाचे टेक्स्टबुक्स आणि सगळं बघतो तेव्हा शेतकरी बोलला तर एक माणूस दिसतो इथे बांधलेला, हातात कुर्ती आणि मागे त्याचा फोटो तसा असतो, पारंपरिक पठडीतल्या त्या सगळ्या गोष्टी. ॲब्सोल्युटली. पण बाईचा फोटो काय नाही आहे. बरं, मोस्ट ऑफ शेतकरी कन्याचा आला पाहिजे तो. ऑफकोर्स आला पाहिजे तो. ती त्यांची खूप युनिक आणि मस्त आयडिया होती जी आम्हाला सगळ्यांना मनापासून ती आवडली की आपण हाती घेऊया आणि आपण दाखवूया की आपण ही स्टोरी कशी करू शकतो. शेतकरी कन्याचं आपण यातून एक ते रूप मांडण्याचा तो प्रयत्न त्याच्यामध्ये होता. पण याचबरोबर आपण म्हणतो की तुम्ही म्हणताय ज्या पद्धतीने म्हणजे पाटीलकी वगैरे जी शेतीच्या बाबतीत पारंपरिक ज्या गोष्टी दाखवल्यात त्या मात्र याच्यात आहेतच थोड्याशा. आपण सावकारी वगैरे जी म्हणतोय आपण ती आहेच आहे. प्रेम कर्तव्य याचा सुद्धा एक समावेश याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो, जो लक्ष्मीच्या रोलमध्ये दिसतो आपल्याला. तर तो एक विचार त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण दोन्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. ॲब्सोल्युटली. सी, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला एंटरटेनिंग माध्यमाने एक स्टोरी सांगायला लागते. जर मी तुम्हाला फक्तच सांगत राहिलो की शेतीमध्ये काय होतं आहे, शेतीचं काय प्रोग्रेस होतं आहे, शेती कुठपर्यंत आपण मागे आहे, पुढे काय होणार आहे शेतीचं, तर तुम्हाला तेवढं तो इंटरेस्ट नाही राहणार. जेव्हा मी आपल्या फॅमिलीला हे करतो, काय करतो, फॅमिली ड्रामा आणतो, गोष्टी सांगतो, लव्ह स्टोरी सांगतो, यंगस्टर्स जुळतात, हे सगळे, मग तुमचं इंटरेस्ट अजून वाढत जातो. महाभारतासारखं आहे.
तर तुम्ही महाभारत बघितलं तर ही एका परिवाराची कहाणी आहे. होय. ते परिवाराची कहाणी जाणून जाणून आपण विचार करतो अरे हो हे मॉरली करेक्ट आहे, हे चुकीचं केलं, हे बरोबर नाही. पण ॲक्च्युली तुम्ही सिंगल लाईन ऑफ ही बघितली काय बोलतात महाभारत किंवा रामायण बघितलं, ही का परिवाराची कहाणी आहे. आमचं पण तेच म्हणणं आहे की हा फॅमिली आणि परिवारामध्ये या सगळ्या गोष्टी येतातच. ॲब्सोल्युटली होतातच. लोकांना वाटत असतं की आपण अशी अशी जमीन विकली पाहिजे, आता शेती करून काही पॉईंट नाही आहे. पण दुसऱ्या बाजूचे लोक असतात जे म्हणतात शेती अजूनही करून आपण आपल्या आयुष्याचं म्हणजे काय बोलतात त्यांना, तुम्ही पैसे कमवू शकता, तुमचं अजून चांगलं होऊ शकतं, भलं होऊ शकतं. आत्ताच मी जेव्हा अनुष्काशी बोलत होते मी खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली की शेती करणं आणि शेतकरी हे सगळ्यांना लोक सेकंडरी विचार करतात. आम्हाला इकडे नोकरी नाही लागली, आम्हाला काय कम्प्युटर इंजिनियर नाही झालो, किंवा आम्ही आर्किटेक्ट नाही झालो, किंवा आम्ही UPSC IAS नाही क्लिअर करू शकतो, तर ठीक आहे मग आपण विचार करू शेतकरी. का पहिला विचार असला पाहिजे तुमचा, कारण हे हातामध्ये एवढी मोठी गोष्ट हातामध्ये असताना आपण त्या गोष्टीचा विचार करेक्ट. आणि आज आपण हे ऑर्गॅनिक फार्मिंग करतोय आणि तुम्ही जर हे पॅकेट्स बघत असाल आपल्याला देतात ते आपले हे काय आपण लहानपणापासून खायचो आणि ह्याला काहीच किंमत नव्हतं. पण आज एक वेगळं रिफाईंड ऑइल आलं. आता तुम्हाला बोलतात कसं कोकोनट ऑइल आपण जे खायचो ते चांगलं होतं. अमेरिकन कॉर्न आला, पण आपला जो व्हाईट कलरचा कॉर्न होता तो आपलाच होता, तो त्यावेळेस 5 रुपयाचा होता आणि 20 रुपयाचा होता अमेरिकन कॉर्न होता. आणि आज काय पूर्ण उलट झालंय. तर या गोष्टी महत्वाच्या आहेत की ज्या समोर येणं. हो. आणि हेच हा जो संदेश आहे तर आमची ती भूमिकन्या देते आहे. आणि भूमिकन्या यातले ज्यांचा रोल सर्वात महत्त्वाचा आहे अनुष्का बोराडे लक्ष्मी, खरोखरच एक आव्हानात्मक रोल आहे तसं जर पाहिलं तर. आणि आत्ता गौरव घाटणेकर सरांनी सांगितल्याप्रमाणे एका स्त्रीचा रोल किंवा तिची भूमिका ह्या कुटुंबामध्ये महत्त्वाची ठरते. आणि त्यातही शेतकरी कुटुंबातली आजपर्यंत तिचा फोटो किंवा तिचं चित्र समोर येत नव्हतं, जे तुमच्या माध्यमातून समोर येताना दिसतंय. चॅलेंजिंग असा रोल आहे हा. हो, ऑफकोर्स चॅलेंजिंग रोल आहे. कारण हे सादरीकरणच महत्त्वाचं ठरतं हे सगळं. हो, खूप महत्त्वाचं. कारण का काय आजही आपण ज्या मुली आहोत, ज्या स्त्रिया आहेत, त्या पुरुषांच्याच लेवलला काम करत आहेत, पण कुठेतरी त्यांना तेवढं गृहीत धरलं जात नाही की त्याही तेवढं करू शकतात. जसे की लक्ष्मी, की आपण हा मुद्दा नको घेऊयात. म्हणजे जी लक्ष्मी आहे लहानपणापासून शेती बघणारी, शेती करू पाहणारी, एक शेतकरी होऊ पाहणारी. आजकाल मुलींची खूपशी स्वप्न असतात. ॲक्टर व्हायचं आहे, प्रोड्युसर व्हायचं, आपलं ॲक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, सगळं व्हायचं. पण कोणाला असं नाही वाटत. खूप क्वचित मुली आहेत ज्यांना शेतकरी व्हायचं आहे. आणि आजकाल कदाचित तो ग्रेड वाढत चालला आहे की त्या मुलींना शेतकरी व्हायचं आहे. सो ही मी नुसती भूमिका करून मला एवढं चॅलेंजिंग वाटतं. त्या खऱ्या आयुष्यात करतात त्यांना केवढं मोठं चॅलेंज असेल. आणि याचबरोबर एक आहे की हा मुद्दा मांडणं आणि तो सादर करणं ही देखील एक मोठी गोष्ट आहे. आणि खरोखर मला असं वाटतं की घराघरातल्या ज्या काही लक्ष्मी असतील तर त्यांची भावनाच कदाचित तुमच्या रूपाने ती समोर येते आहे. आणि जेव्हा ही अशी भूमिका आपण साकारतो त्याचं आज समाधान कशा पद्धतीचं? समाधान ह्या कॅरेक्टरमध्येच खूप आहे. म्हणजे शेती हा माझा स्वतःचा खूप जिव्हाळ्याचा विषय. कारण का ही सुद्धा फार चांगली गोष्ट आहे. कारण माझं असं म्हणायचं की आपण त्या सगळ्या गोष्टी नैसर्गिकपणे समोर येत आहेत. एक्झॅक्टली. कारण का माझं कुटुंब शेतकरी आहे, माझे वडील शेतकरी आहेत, माझं कुटुंब सगळं मी लहानपणापासून शेती वगैरे बघत आले. त्यामुळे हा जॉनर पकडायला जास्त हे नाही झालं. पण जसं जसं दिवस वाढत गेले, जसे एपिसोड वाढत गेले, तसं कळायला लागलं की खूप चॅलेंजिंग आहे. छोटी गोष्ट नाही आहे हे साकारणं. म्हणजे जो शेतकरी खरंच उन्हात पावसात प्रत्येक सिच्युएशनमध्ये काम करतो, आम्हीही त्याच सिच्युएशनला सध्या काम करतो आहे. आधी उन्हाळा होता, अक्षरशः जीव जात होता त्या उन्हाळ्यात. कसा तो करत असेल, कशी ती करत असेल, अशा प्रत्येक गोष्टी अनुभवल्यात. कारण का आणि मी खरंच सांगेल खूप चॅलेंजिंग आहे. आणि अर्जुन, हा जो रोल तुम्ही करताय खरंच आज कुठले प्रश्न महत्त्वाचे वाटले शेतकरी? आज शेतकरी कुटुंबातलीच ही संबंध मालिका आहे आणि तो तुमचा संघर्ष आहे सगळा. कुठले प्रश्न आज महत्त्वाचे वाटतात एक शेतकरी कुटुंबासाठी? मालिका तर तुम्ही ही करताय, पण हे सगळं करत असताना आज कोणते प्रश्न त्यातून मांडण्याचा प्रयत्न होतोय? ह्या मालिकेतून तसे खूपसे प्रश्न आहेत, पण मी एक छानसा मुद्दा सांगेल की जेवढे कारखाने महत्त्वाचे आहेत ना, तेवढेच शेती पण महत्त्वाची. सगळीकडेच जर कारखाने झाले तर जो कच्चा माल जे काय तुम्ही म्हणता ते आजकाल काय झालं माहिती आहे का, वाव ही ती ग्रीनरी आहे, मला इथे फार्म हाऊस उभं करायचं आहे. आज एकाने ठरवलं, उद्या 100 जण ठरवतील.
गेली ना बरोबर. जमीन. जे ग्रीनरी बघायला तुम्ही तिथे जाताय तीच ग्रीनरी गायब झाली तर पुन्हा उठून दुसरीकडे स्थलांतर कराल ना तुम्ही. ग्रीनरी महत्त्वाची. आज आपण आपला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे जेवण, जे आपण खातो. इन दी एंड आपला विषय तिथंच येऊन अडकतो की येतंय कुठून. शेती, शेतकरी या जो 2 गोष्टी आहेत ना त्या आपल्या खूप महत्त्वाच्या आहेत. आपला महाराष्ट्राचा म्हणा नाही तर ओव्हरऑल म्हणा, शेतकरी आणि शेती हे खूप महत्त्वाचं कशा कण आहे. पद्धतीचा हा रोल आहे? लक्ष्मी बंडखोर पण दिसते आपल्याला बंडखोर- आणि त्याच्यामध्ये प्रेम कर्तव्य असा पण जो भाग आहे तो पण येतोय. तर कशा पद्धतीचा हा संबंध रोल म्हणायला? हे बघा, ती साधी मुलगी आहे, साध्या गावातली, BSc ॲग्रिकल्चर करणारी, लहानपणापासून वडिलांच्या हाताखाली वाढणारी. वडिलांनी शिकवलंय की शेती म्हणजे काय. सो आता तिचं जे काही लग्न झालंय ते सुद्धा लग्न ज्या सिच्युएशनमध्ये झालंय त्या सिच्युएशनला सांभाळून तुम्ही म्हणलात तसं ती बंडखोरही आहे, पण तिला माहिती आहे प्रत्येक सिच्युएशनमध्ये मोल्ड कसं व्हायचं. ती दिसत असेल वडिलांसोबत वेगळी आहे, तिच्या नवऱ्यासोबत वेगळी आहे, भावासोबत वेगळी आहे. बघा ना, तुम्हाला प्रत्येक जागी एक वेगळा पॉईंट दिसेल. भावाला शेती विकायची आहे तर भावाच्या बायकोला शेती विकू नंतर काही हो, मला शहरात जायचं आहे. इकडे तारकाला सावकारी महत्त्वाची. जो माझा नवरा दाखवला आहे त्याचे खूप शेड आहेत, म्हणजे त्याला शेती नको आहे, पण जी शेती करते पण त्याचा पॉईंट वेगळा नाही आहे. शेती महत्त्वाची आहे पण तेवढाच तिथे कारखानाही महत्त्वाचा. जर त्याचा पॉईंट बघितला गेला, आज जर नाही शेतीतून मिळत तर ते काही जण रोजगारी करून मिळवतात. प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे, है ना. दॅट काइंड. गुरुजी, मी आता सांगितलं अनुष्काजींनी की शेती पण हवी आणि कारखाना देखील हवा किंवा तशी एक मनसती. हा काही समन्वय साधण्याचा प्रयत्न आहे का शेवटी? हो, डेफिनेटली समन्वय साधण्याचा प्रयत्न किंवा शेतीबद्दलही तितकीच आपुलकी. डेफिनेटली. हे दोघंही जे कॅरेक्टर्स जे तुम्हाला दिसत आहेत ते आपला पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतात. आता तुम्ही सिलेक्ट करा तुम्हाला कुठला पॉईंट ऑफ व्ह्यू बरोबर वाटतोय. आमच्या शोचं नाव आहे भूमिकन्या. ती डेफिनेटली सांगणार की माझी शेती आणि हेच माझ्यासाठी सगळ्यात ग्रेटेस्ट आहे. पण जो हा हर्षवर्धन कॅरेक्टर आहे त्याचं पण म्हणणं आहे की जसं तुम्ही आता आपण बोलत होतो की यावेळेस चांगला पाऊस पडला, तुम्ही बोललात जूनमध्ये पडायला लागला, नाही तर सप्टेंबरमध्ये पडायचा, कमी पाऊस पडायचा. हर्षवर्धनचं तेच म्हणणं आहे, हे तुम्ही सगळंच क्लायमेटवर डिपेंड करताय आणि काय कधी पाऊस नाही पडला तर तुम्ही काय करणार आहात. कारखाने आले, प्रोसेसिंग युनिट्स आले, तर तुम्हाला ॲटलिस्ट माहिती आहे की एवढं तर तुम्हाला पैसे मिळणारच घरी. पण लक्ष्मीच्या भूमिकेला विरोध नाहीये तुमचा हे सगळं करत असताना? तिचा विरोध नाही आहे, डेफिनेटली विरोध नाही आहे. पॉईंट ऑफ व्ह्यूज वेगळे आहेत. जसं सांगितलं, ह्याला पण पाहिजे की गावकऱ्यांचं, लोक जे शेतकरी त्यांचं भलं व्हावं, पण तुम्ही खूपच दुसऱ्या गोष्टी, म्हणजे आपण ह्याचं म्हणणं असं आहे की तुम्ही खूपच नशिबावर सोडलं सगळं. नशिबावर सगळं सोडून चालणार नाही आहे. तुम्ही मेहनत करताय आणि मग त्याचं तुम्हाला नाही मिळतं, तुमचं किस निघतो तिकडे आणि तुम्हाला त्याचं नाही मिळतं, तर काय पॉईंट काय? तर वेगळे वेगळे व्ह्यूज आहेत ते. आणि ती बोलते की बघा ना, आम्ही मेहनत. पण यामध्ये हर्षवर्धन यांचा जोर कशावरती आहे? आधुनिकतेच्या इकडे. त्याला वाटतं इथे कारखाने आले पाहिजेत, जर शेती कमी झाली तरी चालेल, त्याचं म्हणणं आहे, पण इथे कारखाने आले पाहिजेत ज्यांनी लोक काम करतील. एका शेतकऱ्याच्या जमिनीवर जर हे आलं, कारखाना आला, तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पण तिकडे काम करायला मिळेल. त्याचं म्हणणं ते आहे. तुम्ही एका शेतकऱ्याचा विचार करता, बाकीच्यांचं काय असं त्याचं. लक्ष्मी कन्व्हिन्स करते या सगळ्या गोष्टी. हे बघा, तिचा अपोज नाहीये कारखान्याच्या बाबतीत, अपोज नाहीये. तिचा प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही कारखाने उभे करा, पण कुठे? जी नापीक आहे, जी बाद जमीन आहे तिथे उभं करा. जर तुम्ही सुपीक जमिनींवरती जर कारखाने उभं कराल ना, जो मेन मोटिव्ह आहे तुमचा, जो कच्चा माल तुमच्याकडे आला पाहिजे तो येणार नाही. हा तिचा एक साधासा सिम्पलसा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की तुम्ही उभं करा, काही प्रॉब्लेम नाही, पण अशा जागी उभं करा जिथे त्या जमिनीला अर्थ नाही, अशा जागी. बरोबर. तिचं काय म्हणणं आहे, म्हणजे जर नदीच्या बाजूला एखादी जमीन असेल, म्हणजे जमिनी असते, तिकडे तुम्ही कारखाना नका उभा करू. तुम्हाला थोडं पर्यावरणाचा विचार त्यातून व्हायला हवा, किंवा शेत जमिनीचंही महत्व. शेत जमिनीचा तुम्ही ते करेक्ट बोलता. तर तिकडे काय, शेतकऱ्याला एकदम नदीच्या बाजूला पाणी खटाखट मिळतं. जर तुम्ही कारखाना उभा करता, तुम्ही लांब पण करू शकता, तुम्ही पाईप्स इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही ते सगळे हे करू शकता, पण शेतकऱ्याचा तरी विचार करा. तिचा पॉईंट ऑफ व्ह्यू तिच्या ह्यानी बरोबर आहे. आणि हा पण बोलतो की बघा, आम्ही त्या साईडला जर केलं, इंडस्ट्री वाढेल, ग्रोथ वाढेल, पैसे इन द एंड कॉस्ट ऑफ प्रोडक्शन सगळे बघतात. तुम्ही इंडस्ट्रियलिस्ट असाल किंवा तुम्ही शेतकरी असेल, तो त्याचा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी करायचा प्रयत्न करतोय. आणि ऑफकोर्स त्याला लाईक आपण जर हे बघितलं
की ज्यावेळेस बेंगॉलमध्ये टाटा हे झालं किंवा टाटाचा प्लांट आला किंवा गुजरातमध्ये आला, त्यांचं पूर्ण हेच बदललं ना, पूर्ण पिक्चरच बदललं तिकडचं. त्याचा तो त्या मनस्थितीचा आहे. म्हणजे शेतकरी कुटुंबात खरं तर म्हणजे एखाद्या जोडप्याचं जे काही मतांतर असतात त्याच पद्धतीची ही मतमतांतर भूमिकन्येतून समोर येत आहेत. हो हो, डेफिनेटली. म्हणजे शेवटी शेत जमिनीच्या बाबतीत, घराच्या बाबतीमध्ये जी मतमतांतर शेवटी जोडप्यामध्ये ही मतमतांतरे असतात आणि तीच मांडण्याचा प्रयत्न यातून आहे. मी तुम्हाला सांगतो, आम्ही ना आउटडोर शूट करायला गेलो होतो. आपण कुठे मनसरला आम्ही गेलो होतो आणि आम्ही एका शेतकऱ्याच्या इथे शूट करत होतो आणि त्याचा मुलगा आला आणि मस्त इंग्लिशमध्ये बोलायला लागला, सर हाव यू, आणि तर मला वाटलं अरे वा यार तू हे करतोय. तर मी त्याला सांगितलं, वा तुम्ही इकडे शेती करता का? तो नाही हो, मी तर डोंबिवलीला राहतो, मी तर मुंबईला राहतो. आणि मी त्याला विचारलं तुम्ही काय करता? मी IT मध्ये काम करतो. मी म्हटलं अरे तुमच्याकडे इतकी मोठी शेती आहे, तुम्ही इकडचे राजे आहात, तुम्ही तिकडे जाऊन काय करताय? तर नाही सर, मला असं मला वाटत होतं की मी IT मध्ये काहीतरी करावं आणि म्हणून मी इकडचं काय मला काय पटत नाही. तर जे त्याचं मत आहे की मला शहराकडे जायचं आहे, ते आमच्या शोमध्ये पण आमच्या म्हणजे दुसरं म्हणजे तिच्या भावाचं पण असं मत आहे की त्याला आपण कुठे हरकत घेतलेलं नाहीये, पण शेतीचं महत्व आपण तिथे पटवून देतोय. हो हो हो, डेफिनेटली. मला पण त्याला वाटलं हे बोलायला की आम्ही मुंबईमध्ये राहतो, मला माहिती आहे का, आम्ही 500 स्क्वेअर फूट घरात राहतो आणि एवढे पैसे देतो. आमचं लाईफस्टाईल काय आहे तिकडे? तुम्ही बघा तुमचं काय लाईफस्टाईल आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात राहता, तुमची स्वतःची जमीन आहे, मोठं घर आहे, सगळं आहे. तुम्ही हे सोडून तिकडे कुठे येत आहे? आम्ही इकडे यायला हवं. तर ते मतांतर असतंच ना. तर तेच आमच्या शोमध्ये पण आहे. अनुष्काजी, म्हणजे आपण तर म्हटलात की तुम्ही शेवटी म्हणजे अनुष्काजी स्वतः म्हणजे प्रॉपर तशा भूमिकन्या आहेत, पण याच्यासाठी म्हणून काही वेगळी तयारी आधी काही करावी लागली का, की ते एक वातावरण, ते फील यावं सुरुवातीला किंवा हा भूमिकन्यासारखा महत्वाचा विषय सगळा? हो, पण सुरुवातीला असं वाटलं की अरे मी तर मला येतं कोळप येतं, हे सगळंच माहिती आपल्याला, हे माहिती सगळं आपल्याला. असं झालं सुरुवातीला की मी पण शेतकरी कुटुंबातलीच आहे. पण जसं जसं पुढे जात गेलं ना, त्याच्यानंतर कळलं की नाही, आपलं घर कुटुंब जे आहे ते शेतकरी आहे, आपण जास्त उतरलेलो नाही. जसं हे करायला लागलं ना, तसं कळायला लागलं की खूपच चॅलेंजिंग आहे भूमिका. माझं नशीब असं की सगळ्यात पहिली मला आवडीची भूमिका मिळाली, आवडीचं काम मिळालं. पण ते करताना एवढे चॅलेंजेस येतील हे माहीत नव्हतं. ऊन, वारा, पाऊस, सध्या जे काही आम्ही हे सगळं करत असताना तुमचं काही मन परिवर्तन झालं का? हे सगळं शेतीच्या बघितल्यानंतर बाबतीत म्हणजे आता जेव्हा हा विषय मांडतोय आपण, शेतीच्या बाबतीत, कारण घरची शेती आहे असं नाही, आमच्या घरात शेती विकण्याचा असा काही संबंधच येत नाही, पण शेती करणं किंवा शेतीकडे जास्तीत जास्त लक्ष देणं किंवा आपला एक कल त्याच्याकडे असणं, असं काही मन परिवर्तन झालं का? खूप वाढलं. असं आता खरंच असं वाटतं की जे काही विषय हाताशी आला असा, जे माझ्या वडिलोधारांनी करून ठेवलेलं आहे ते मला असं वाटतं की मी जपेल ते आता, मी नाही विकणार असं मी स्वतः तरी वाटतो. आमची इंडस्ट्री खूप छोटी आहे. जेव्हा कळलं की आम्हाला एक असा शो कमिशन झालाय, मला खूप मोठमोठ्या ऍक्ट्रेसेसनी फोन केला की आम्हाला हा रोल करायला आवडेल, कारण हा पोस्टर रोल आहे. जरी तुम्ही भूमिकन्या बघता तर तुम्हाला आपली अनुष्का दिसते, अनुष्का त्या दिसतात, हर्षवर्धन समोर येतात किंवा मोर दॅन हर्षवर्धन. मला हे म्हणायचं पोस्टर रोल आहे भूमिकन्या तिची. तर मला खूप ऍक्ट्रेसेसनी, मोठमोठ्या ऍक्ट्रेसेसनी मला मेसेज केला की गौरव, मैत्रिणी आहेत माझ्या, त्यांनी मला सांगितलं यार आम्हाला रोल करायला आवडेल. हे असं झालं. पण मग आम्ही ना अनुष्काचं ऑडिशन बघितलं तर गोपण फिरवण्याचा एक सीन होता आणि तिने इतकं फॅन्टॅस्टिक ते ऑडिशन केलंय की मला सगळ्यांना फोन करून सांगावं लागलं की आमची लीड फिक्स झाली आहे. आणि जेवढा विश्वास आम्ही तिच्यात दाखवला त्याच्याहून जास्त मेहनत करून तिने सगळं सार्थक केलंय या शो मध्ये. सो या कधी गोपण फिरवलं होतं का? पण तसं याच्या आधी म्हणजे त्यात आपलं घर, एक छोटीशी गोष्ट सांगेल. घर आहे माझ्या घराच्या मागे असे चौकून शेती आहे. सो हे सगळं मी खूप केलंय लहानपणी. गोपणी फिरवणं, खुरपणं, पाटाला पाणी सोडायला जाणं, इंजिन बंद करणं, हे तुमच्या कानावरचे शब्द असतात, हे सगळं केलेलं. त्यामुळे करताना चॅलेंजिंग पण वाटलं, पण मजा पण आली, कारण का खूप छान प्रोड्युसर्स लाभलेत मला. सुरुवातीलाच आवडता विषय मिळाला अशी गोष्ट झाली. आम्हाला वाटलं हिला वर्कशॉप द्यायला लागेल, हिनेच आम्हाला वर्कशॉप दिला सगळं. तर त्यातनं आपल्याला काही गोष्टी कळल्या, असं झालं. डेफिनेटली. हो, म्हणजे सी इन द एंड क्रिएटिव्ह प्रोसेस असतं ना. कारण ती गोपण फिरवणं ही जर सरावच करायचं म्हटलं तर ती सुद्धा अवघड गोष्ट आहे, ती सोपी नाहीये तशी. ते
हो हो सी ते तुमची बॉडी लँग्वेज काय आहे, तुम्हाला काय पोझिशन आहे, हे सगळं त्या ऑडिशनचा फर्स्ट ते आम्हाला आता एवढं म्हणजे ईश्वराच्या कृपेने एवढं काम केलंय की पहिल्या 30 सेकंदात आम्हाला कळतं की हिला कळलंय की नाही आम्ही काय बोलतोय. आणि ते आम्हाला पहिल्या 10 सेकंडमध्ये हिचं ऑडिशन बघून कळलं की करेक्ट हीच आहे ती. गुरुजी, जो मुख्य संदेश द्यायचा तो या मालिकेतून आपण कुठला संदेश देण्याचा प्रयत्न करतोय? आपण हे शेवटी म्हटलं की मालिका खरोखर म्हणजे सगळं ग्रामीण जीवन तर समोर आणतेच आहे, पण एका ज्वलंत विषयाला ती हात घालते की तुमच्या अगदी किमती असणाऱ्या सोन्यासारख्या जमिनी की ज्या आपल्याला कधी घेणं होत नाही, अशा आपण सहजपणे विकतोय आणि कुठेतरी आपण एक समृद्ध जीवन बघतो. समृद्ध जीवन तिथं नाही तर या शेतीत आहे. याचबरोबर महत्त्वाचा संदेश देणं कुठलं आहे? आमच्या शोची एकदम क्लिअर लाईन आहे, शेती विकायची नाही तर ती कसायची. ती कसायची असते. हेच आम्हाला सांगायचं आहे. इट्स अ व्हेरी क्लिअर लाईन विथ डिफरंट पॉईंट ऑफ व्ह्यूज ऑफ पीपल, पण ती बाय लाईन आहे ना शोची. पण हे सगळं करत असताना आव्हानं सुद्धा बरीचशी येतात. म्हणजे शेती करणं ही पण तशी आपण म्हणतो तशी सोपी गोष्ट नाही, पण ही जी आव्हानं येतात त्याला तोंड देणं हा सुद्धा आपण त्यातून एक संदेश देतोय की जी आव्हानात्मक परिस्थिती उद्भवते प्रत्येक शेतकऱ्यासमोर असेल ते, तर त्याला तोंड देणं हा सुद्धा एक भाग येतो. हो आहे ना, डेफिनेटली आहेत. त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते आपण डेफिनेटली ते ॲड्रेस करतो. सगळ्यांचे सोल्युशन सगळ्यांकडे नसतात, पण जितकं आपण करू शकतो तितकं तरी ॲटलिस्ट कोणी प्रयत्न तरी करताय. माझं हे म्हणणं आहे, कोशिश तो करो. तर बरोबर, ती सुरुवात तर ती व्हायला पाहिजे. हो, आम्ही प्रयत्न तरी करतोय. आत्तापर्यंत तुम्ही असं काय ऐकलं होतं की कोण असं करतंय? नाही करताय. आम्ही मराठीत पहिल्यांदा प्रयत्न तरी केलाय. नाही, अतिशय ही चांगली अशी गोष्ट आहे. आणि आज याचं समाधान कसं आहे की इतका एक चांगला विषय की जो अगदी समाजासमोरचं तसं पाहिलं तर मुख्य प्रश्न आहे आणि तो आपण एक प्रभावीपणे मांडतोय, याचं समाधान तुम्हाला कसं? खूपच जास्त आहे. म्हणजे मी आणि माझी बायको श्रुती मराठे आम्ही दोघंही प्रोड्यूस करतोय हा शो, आणि आम्ही सोनी मराठीचे खूप खूप आभारी आहोत की एवढी मोठी जबाबदारी त्यांनी आम्हाला दिली. ही जबाबदारीच आहे ना. बरोबर. आम्हाला त्यांनी असाच कुठला तरी शो नाही दिला की तुम्ही करा. त्यांनी एक जबाबदारीवाला शो दिला, ज्यात आम्हाला फॅमिलीचं पण हे दाखवायचं आहे, पण परिस्थिती पण दाखवायचं आहे, सोसायटल नॉर्म्स पण दाखवायचे आहेत, हे पण दाखवायचं आहे की आपण शेतकऱ्यांना कसं दाखवतोय, आपण या सगळ्या गोष्टींना डोक्यात घेऊन एक चांगला शो करायचा. तर आय एम व्हेरी थँकफुल की त्यांनी आम्हाला या कॅपॅसिटीचं समजलं. कारण माझा लास्ट शो होता तो नवा गडी नवराज्य, जो झी मराठीवर यायचा. तो शो एका छोटासा शो होता, एका छोट्या फ्लॅटमध्ये एका छोट्या फॅमिलीचा शो होता, पण हा वास्ट आहे, खूप मोठा शो आहे. हो, तर हा मोठा शो आहे. आम्हाला आउटडोर्स करायला लागतात, आम्हाला खूप गोष्टी कसं सांगू तुम्हाला, फायर फायटिंग करावं लागतं, पाऊस पडत असतो, आम्हाला शूटिंग करावं लागतं. ते कारण प्रेक्षकांपर्यंत त्या सगळ्या गोष्टी पोचवायच्या आहेत ना नीट. तर मी व्हेरी व्हेरी थँकफुल की त्यांनी या आणि एक उच्च शिक्षित तरुणाचं तुम्ही उदाहरण दिलं. याचबरोबर जेव्हा ही सगळी मालिका लोकांसमोर जाते तेव्हा आणखीन अनुभव कशा पद्धतीचे आले हे सगळं करत असताना? आता मी जेव्हाही माझ्या फॅमिली किंवा मित्रांना भेटतो त्यावेळेस सगळे तेच बोलतात. आमच्या डिबेट सुरू होतात परत, आणि जे आम्ही शो मध्ये करतोय ना तेच आधी मी तुम्हाला सांगतो, जेव्हा मी लहान होतो किंवा आमच्या बाकीच्या शोजमध्ये जेव्हा आम्ही डिस्कशन करायचो तेव्हा असं बोलायचं, अरे तुझी ही सासू खूप चुकीचं करते, सून खूप चुकीचं करते, आणि ही असं का केलं, ती अशी का बोलली. पण कुठे ना आत्ता जेव्हा मी जातो ना त्यावेळेस बायका पण काहीतरी वेगळ्या हे बोलायला लागतात की हो यार शेती केली पाहिजे. इन द एंड थोडं तरी आम्ही किचनमधनं त्यांना इतकंसं तरी बाहेर आणलं आणि काहीतरी वेगळा विचार करायला सांगितला, ते आमच्यासाठी किती मोठी गोष्ट आहे. आम्ही फॅमिली ड्रामाच करतोय इथे, पण तरी काहीतरी वेगळ्या विषयावर त्यांचं बोलणं, कॉमेंट तरी आहे. शेती झालीच पाहिजे, आपल्या इकडचीच आहे, आपलीच तर आहे, महाराष्ट्र. निश्चित एवढी मोठी जनजागृती झाल्यानंतर खरंच एक मोठी उपलब्धी ती असणार आहे. नाहीतर सहजपणे आपल्या कोणाच्याही मनात विचार होतो की शेतीत काय ठेवलंय, चला करेक्ट बोलता तुम्ही. पण निश्चितच हे सगळं चांगलं आहे. त्या लक्ष्मीच्या रोलबद्दल परत तुमच्याकडे येतोच आहे. अनुष्काजी, आपण सांगितलं गोफण फिरवणं झालं, पण ही लक्ष्मी कशा पद्धतीने आपल्या पात्रात पुढे सरकत राहते की एक आपण म्हणतो की प्रेम आणि कर्तव्य आलं, कशा पद्धतीचा हा रोल आहे की म्हणजे प्रेम म्हणतोय आपण, कर्तव्य म्हणतोय, ही बाजू कशी सांभाळत तुम्ही पुढे निघता या मालिकेतून?
म्हणजे खरंच वेगवेगळी रूपं तुमची त्याच्यामध्ये दिसतात आपल्याला. बाबांबाबतीत प्रेम आहे आणि शेती बाबतीत कर्तव्य आहे. जसं लग्न झालं तसं नवऱ्या बाबतीत प्रेम आहे आणि त्याच्या जो काय आमचा दोघांचा बॉन्ड त्यांच्या घरातल्यांसोबतचा आहे ते कर्तव्य आहे, हे ना. या दोन गोष्टी दोन वेगवेगळ्या. जे काही लग्न झालं वगैरे त्याच्यानंतर आली ती कर्तव्य आणि प्रेम जी ती त्याच्यावरती करते. आधीचं असं तिचं एकच कर्तव्य, एक प्रेम म्हणावं तर बाबा आणि कर्तव्य म्हणावं तर शेती. ह्या दोन गोष्टींचा मेळ होता तिच्यासोबत. आता तिच्याकडे खूपशा गोष्टी आहेत ज्याचा काही कल प्रेमाकडे जातो, काही कल कर्तव्याकडे जातो. आता तुम्हाला हळूहळू दिसेल की आफ्टर मॅरेज ती काय करते, तिच्या नवऱ्यासोबतचं बॉन्ड जो तिला एक्सेप्ट पण करत नाही आणि एक्सेप्ट पण करते. दोन त्याचे शेडच असे वेगवेगळे मलाच नवीन नवीन दिसत आहेत. तुम्हाला सांगू का, आम्हाला ना ज्या दिवशी आमचं शूट आहे ना त्या दिवशीची स्क्रिप्ट मिळते, त्या दिवशी आम्हाला नव्याने कळतं की अरे पुढे काय. आम्ही सुद्धा एक्साइट होऊन नवीन काम करतो. जसं की माझा आता जो नवरा दाखवला हर्षवर्धन, तो कधी कधी मला एक्सेप्टच करत नाही, पण कधी कधी माझ्या साईडने इतका स्टँड घेतो ना, तेव्हा प्रेम पण येतं आणि त्याचं माझ्यातर्फे असलेलं कर्तव्य पण दिसतं. असे वेगवेगळे शेड्स आहेत. नाही, हर्षवर्धनची अशी मनस्थिती का होते? म्हणजे आता अनुष्काजींनी सांगितलं की कधी कधी तुम्ही बाजू घेता आणि कधी कधी अगदी विरोधात उभारल्यासारखे होता. अशी तुमची मनस्थिती का होते? त्याचे प्रिन्सिपल्स आहेत की बाईचा अपमान होऊ देणार नाही. त्याचे वेगळे प्रिन्सिपल्स आहेत. पॉईंट ऑफ व्ह्यू आणि प्रिन्सिपल खूप वेगळे असतात. पॉईंट ऑफ व्ह्यू तुमचं असू शकतं की मी मॉडर्निटी आणि हे सगळं असू शकतं, पण प्रिन्सिपल्स असतात ना. मी लाच घेणार नाही हा प्रिन्सिपल आहे. मी बाईचा अपमान माझ्या समोर होऊ देणार नाही. उगाचच चोरीचे खोटे आळ कोणावर येत असतील तर मी त्या माणसाच्या बाजूने उभा राहीन. इन द एंड जसं की आता लग्नामध्ये झालं, होय, हे ना, एक ह्युमॅनिटी, एक माणुसकी म्हणून ते उभे राहिले. मला माहिती आहे, म्हणजे त्याला ती बाई आवडत नाहीये, ती पोरगीच आवडत नाही त्याला, बट स्टील ही स्टँड्स फॉर हर, हे ना. बरोबर, ती भूमिका महत्वाची ठरते. भूमिका महत्वाची ठरते. म्हणजे तुम्ही बघा त्याचे शेड इतके की तो शहरी आहे, आपण पण रुजलेला गावातच आहे. तो माणूस म्हणून काय आहोत ते पण खूप इम्पॉर्टंट आहे ना. तर हा माणूस म्हणून एक चांगला माणूस आहे, याचं पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळं असू शकतं, पण तो प्रिन्सिपल्सच्या विरोधात ते गोष्टी होऊ देणार नाही. तत्वाशी तडजोड नाही, अजिबात नाही. करेक्ट, तत्वाशी तडजोड नाही. पण जेव्हा ही अशी लक्ष्मीची वेगवेगळी रूपं तुमच्या समोर येत राहतात, जे आपण ज्या ह्याचा उल्लेख केला, एक कशा प्रकारची एक तो शेवटी बॅलन्स साधणं कशा पद्धतीचा होता या पात्रातून? की एक आहे की वेगवेगळ्या रूपात लक्ष्मी येते तुमच्या समोर, जी मुद्दे वेगवेगळे मांडते, पण शेवटी ते मॅनेज करणं हे कशा प्रकारे साध्य होतं? तुम्ही म्हणता की नाराजी नाही करायचं, दुखवायचंही नाहीये, तत्वाशी तडजोडी नाही करायची. नाही, तो काय आहे, मला हे कळलं की हर्षवर्धन तिला काय वाटतं त्याच्यावर तो हे नाही करत आहे, तो स्वतःच्या तत्वांवर आहे. तो तिला प्लीज करायला काहीच नाही करत आहे, कारण त्याला असं वाटतं की तिच्यामुळे तो जाऊ नाही शकला लंडनला, जिथे त्याला जायचं होतं. पण त्याच्या आतून त्याला जे कळतं की हिच्याबरोबर चुकीचं होत असेल आणि मी उभा नाही राहणार, ते चुकीचं आहे. तिला अभ्यासाला जर काही हवं असेल तर मी पुस्तक आणून देईन तिला. ती सांगत असं नाही ते शेती नाही करायची, चालेल, तू मला रिसर्च करून दाखव, मी तुला माझं रिसर्च करतो, आपण रिपोर्ट्स तयार करूया, असं बघूया, होऊ दे आणि बघूया काय होतं. मी माझी बाजू मांडतो, तू तुझी बाजू मांड, जो बरोबर आहे तो जिंकला. असा तो एकदम क्लिअर ह्याचा आहे, स्पष्ट धोरण जे आहे ते स्पष्ट धोरण अगदी. तर निश्चित, आणि हे स्पष्ट धोरण असताना जे हर्षवर्धन असं पात्र आहे, याविषयी मनात कशा पद्धतीच्या भावना आहेत की एवढं मोठं अगदी म्हणजे जे म्हणून आपण स्पष्टपणे वागणं, तर या बाबतीत काय वाटत राहतं त्या पात्राला हर्षवर्धन याविषयी? सांगू का, म्हणजे भूमिकन्या लढते तर आहे, पण तशी साथ सोबत आहे तितकीच अगदी प्रगल्भ साथ सोबत म्हणतो आपण, तर ती तशा पद्धती. ती मुलगीच अशी आहे की भले तिचं लग्न काहीही सिच्युएशन मध्ये असो, ती मुलगी ज्या संस्कारात वाढली ना त्या ह्याच्यात की तिचं लग्न झालं भले कुठल्याही सिच्युएशन मध्ये हो, पण तो माझा नवरा आहे. मग आता त्याचा राग असो, त्याचं काही असो, पण त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ती कुठं कुठं प्रेम शोधते. तो डिनाय करतोय, तो नाही म्हणतो मी तुझा नवरा नाही, तुला हवं तसं वाग, पण ती आहे की नाही मला माहिती नाही, दॅट यू आर माय हजबंड.
ती पण हर्षवर्धनच्या मनात काय ते समजून घेणारी लक्ष्मी आहे. लक्ष्मी आहे की त्याच्यावरती प्रेम पण करणारी, त्याच्याशी भांडणारी पण आहे, त्याच्याशीच हे करणारी, खूप खोडकर पण वागते, पण इन दी एंड तिचा खूप जीव आहे त्याच्यावरती, प्रेम आहे. लग्न केलंय म्हणजे तोच माझा नवरा असं सर्वस्व तिने मानलंय. अजूनही तशी ती तुम्हाला मुलगी सांगतो, तिने त्याच्या फॅमिलीची आणि तिची किती मोठी आबरू वाचवली. तिचं लग्न तुटलं होतं. तुम्ही कोणाच्या बाजूने उभे राहाल? जो तुमच्यासाठी तुमची रिस्पॉन्सिबिलिटी Exactly. घेतो. बरोबर, ते सर्वात महत्वाची गोष्ट बोला आहे. यार, माझी फॅमिली अगेन्स्ट असेल, माझा भाऊ लग्नाला नाही बोलत असेल, पण मी तुझ्याबरोबर काही चुकीचं होऊ देणार नाही. भले तू मी तुला बायको म्हणून नाही म्हणणार, हे ते ठीक आहे. तुला पाहिजे तू माझ्या युरोपला ये, तू अभ्यास कर, तुला कोणी आवडला तिकडे तू त्याच्याबरोबर जा सुद्धा, माझं काहीच म्हणणं नाहीये. पण तुझ्याबरोबर इकडे मी तुझ्या फॅमिलीचा प्रॉब्लेम म्हणजे तुमची नाचक्की होऊ देणार नाही मी इथे. एक रिस्पेक्ट म्हणून सुद्धा ती बघते त्याच्याकडे, की ज्या वेळेला कोणी नव्हतं उभं तेव्हा तो हर्षवर्धन उभा होता माझ्यासोबत. याची जाणीव आहे. एक जी जाणीव आहे, आणि ती तुम्हाला जाणीव आहे, त्या बाबतीत प्रेम आहे. गावात एका मुलीचं लग्न भर मांडवात तुटणं खूप किती मोठी मोठा मोठी इन्सल्टिंग गोष्ट आहे. म्हणजे संपलंच ना तिचं सगळं. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याच्या घरात होणं म्हणजे त्याच्यासाठी तर केवढं असेल. नाही ते तर, कारण गावामध्ये ह्या गोष्टी, एखाद्या शहरात आपण म्हणू की काही गोष्टी हो, चालतील हो, अशा, हो, गावामध्ये मात्र या सगळ्यात मोठ्या गोष्टी ऍब्सोल्युटली कोणी बघणार नाही त्याच्याकडे, त्या फॅमिलीकडे, मुलीचं जाऊ द्या. की अशा अपमान पचवणं, पुढे तर काय होणं हा तर भाग वेगळाच राहिला. करेक्ट. पण याचबरोबर आणखीन एक आहे अनुष्काजी, जो रोल मिळाला अतिशय, आता तुम्ही खरं तर म्हणजे पुढं काय काय होतं हे कदाचित तुम्हाला माहिती असेल, पण तुम्ही आज इथून आमच्या व्यासपीठावरनं तेवढं काही पुढं सरकणार नाही आहात. पण जो रोल मिळाला अगदी सुरुवातीलाच आपण म्हणू की जी आपली पार्श्वभूमी आहे तीच रोल मिळाला, तोच एक रोल मिळालेला आहे. कशा पद्धतीच्या भूमिका आवडतील तुम्हाला? म्हणजे आता समाज प्रबोधनाचीच एक मालिका हातात आलेली आहे, पण हे सगळं करत असं एक वैयक्तिक तुमची आवड कशा पद्धतीची? मी एक कलाकार आहे, मी एक ऍक्टर आहे. माझ्या हातात जी काही भूमिका येईल ती मला आवडण्यासारखीच आहे. पण प्रॉपर आपल्या मनातनं जी तुमची वैयक्तिक आवड म्हणावी. इंटरव्ह्यूज मध्ये सुद्धा बोलले की मला जी सगळ्यात जास्त आवडत होती ती भूमिका माझ्या हातात आली. त्याच्यामुळे की पहिल्यांदाच पहिली लीड सिरियल आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त आवडणारी भूमिका माझ्या हातात आली, ती म्हणजे एका शेतकरी मुलीची. सो सगळ्यात जास्त हीच आवडणारी आहे. पण मी तुम्हाला ॲज अ आर्टिस्ट म्हणून सांगेल तर मला कुठली पण भूमिका द्या, ती माझ्या खूप जवळची असेल. त्यामुळं सगळं काही करायला आवडेल मला. निश्चितच म्हणजे भूमिकन्या या मालिकेतील गौरव घाटणेकर अर्थात हर्षवर्धन, त्याचप्रमाणे अनुष्का बोराडे ज्या लक्ष्मीचा रोल करतायत, तर ते आज आपल्याशी संवाद साधतायत. खरं तर काय आहे एकंदरीत मालिकेचं, जे आपण म्हणतो मराठीमध्ये महती हा शब्द आहे, खरं तर या मालिकेतून आपण त्या महतीच म्हणावे लागेल. शेतकरी कुटुंबाची जी परिस्थिती असते किंवा ग्रामीण भागात जे काही वातावरण आहे, तर त्यातून समाज प्रबोधन करण्याचं काम ही मालिका करतेच आहे. आणि शिवाय एक आहे की मनोरंजन, ज्याच्यामध्ये प्रेम आलं, कर्तव्य, ह्या सगळ्या गोष्टी ज्या येत आहेत तर त्या अत्यंत महत्त्वपूर्ण होत आहेत. आणि या दोन्ही कलाकारांनी त्यांच्या समवेत त्यांच्या टीमने त्याचं एक प्रभावी सादरीकरण केलं आहे. आणि निश्चितच यामुळं सोनी मराठीवरील ही जी मालिका आहे भूमिकन्या, साथ घालते निसर्ग राजा, लोकपसंतीस उतरलेली, ज्याची चर्चा सर्वत्रच होताना आपल्याला दिसते आहे. गौरवजीनं तेच आणखीन याच अनुषंगानं हा विचारायचा रोल आहे की आता ही जी भूमिका आहे, शेवटी एक असतं की आपण एका महत्त्वाच्या विषयाला हात घातलेला आहे. आणखीनही कोणते कन्सेप्ट आहेत की त्याच्यावरती आपल्याला काम करायला आवडेल एक मनापासून तुमच्या मनात? कॉन्सेप्ट तर खूप आहेत. फिल्म्सचे कॉन्सेप्ट आहेत, वेब सिरीजचे कॉन्सेप्ट आहेत, मालिकाचे कॉन्सेप्ट आहेत. पण मला हे कळलं आहे की सगळं त्याच्या हातात आहे. ज्या दिवशी त्याला वाटतं ना ही करेक्ट वेळ आहे सांगायची, त्यावेळेस होते. तुम्ही ते बोलतात ना, मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस, त्यातला प्रकार आहे. तर आमच्याकडनं खूप येतीलच आमच्या कॉन्सेप्ट्स, पण बाकी गणपती बाप्पा मोरया. नाही, त्या निश्चितच म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही हे सगळं सादरीकरण करताय, निश्चितच येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगले विषय तुम्ही हाताळाल, हे तर काय याच्यामध्ये प्रश्नच. आणि त्याला तितकंच यश येईल, रसिक वर्ग तितकाच याला डोक्यावर घेईल. पण हे करत असताना आणखीन आपण वेब सिरीजचा उल्लेख केला. अगदी आपण असं म्हणू की तशा एका धर्तीवरची पण ही मालिका आपल्याला म्हणता येईल की हा एक स्वतंत्र विषय, जे वेब सिरीजमधनं एक असतं की त्या पद्धतीचे विषय. आज अगदी त्या तोडीचाच हा विषय किंवा त्या तोडीचीच हे याचं परफॉर्मन्स आपण जो म्हणू तर तो आहे असं आपण म्हणू शकतो? नाही, मला नाही वाटत ते हे बरोबर आहे. का मी तुम्हाला सांगतो, नाटक, टेलिव्हिजन, फिल्म, वेब सिरीज हे सगळे वेगळे वेगळे मीडियम्स आहेत. आम्ही आता टेलिव्हिजनची कहाणी करतोय ही, आणि वी हॅव टू रिस्पेक्ट द मीडियम.
जर आम्ही जे वेब सिरीजमध्ये दाखवतायत जे तुम्ही इथे दाखवायला लागला तर तुम्ही रिस्पेक्ट नाही करत आहात त्या मीडियमचे. तर तुम्ही त्या मीडियमला रिस्पेक्ट करा. ही आमची टेलिव्हिजन, आमची मालिका आहे बरं. आणि आय एम स्टँड बाय इट की ही मालिका आहे. तुम्ही घरच्यांसोबत सगळ्यांसोबत कुटुंबासोबत बघू बघू शकता. शकता. तुम्ही सांगा आज मला किती वेब सिरीज आहेत जे तुम्ही तुमच्या लहान मुलाबरोबर बघू शकता? एकही नाही, नसेल. होतच नाही ती गोष्ट. ही तशी नाही आहे. म्हणून मी तुम्हाला आत्ता सांगतो, ही मालिका आहे, टेलिव्हिजन सिरियल. तर तुमच्या पूर्ण परिवारासोबत आम्ही एक छोटासा प्रयत्न केला आहे, काहीतरी नवीन पॉझिटिव्ह सांगायचा प्रयत्न केला आहे. एका शेतकरी मुलीची कहाणी जी आम्ही सांगतोय, तर त्या टेलिव्हिजनच्या माध्यमाने ते एन्जॉय करा. संपूर्ण टीम बरोबर काम करतानाचा एक अनुभव किंवा आनंद कशा पद्धतीचा तुमचा, म्हणजे हे आज तर आज तुमच्या दोघांशी आम्ही संवाद साधतोय, पण संबंध टीम बरोबर जेव्हा तुम्ही संबंध रोल करत असता तेव्हा कशा प्रकारचा एक तो आनंद आहे? आमची टीम खूप स्ट्रॉंग आहे. जसं मी आता तुम्हाला सांगत होतो की पाऊस, ऊन, खूप गोष्टी असतात ज्या आम्हाला पण फाईट कराव्या लागतात. आणि आम्ही शेतीवरचा एक शो करतोय, तर काय शेतकरी तरी उभा राहू शकतो. पाऊस होतोय, हे होतंय, ऊन आहे, हे पण आमची जी कॅमेराज आणि हे सगळे इक्विपमेंट्स असतात ना, त्यांचा खूप प्रॉब्लेम येतो. ते एकतर एवढे महाग असतात आणि त्याच्यात पाणी गेलं ते गेलं, आम्ही टेलिकास्ट नाही देऊ शकणार ह्याची भीती असते आम्हाला. ह्या सगळ्या गोष्टींना यांच्या सामोरे जातात लोक आणि म्हणजे ते बोलतात ना, दिवस रात्र एक करून आम्ही सगळे काम करतोय. तर माझी ही टीम जी आहे त्याच्याबद्दल मला खूप खूप कौतुक आहे आणि अफाट प्रेम आहे त्यांच्याबद्दल. कारण त्या सगळ्यांना पाहिजे की आपण ही जी कहाणी सांगतोय ना ती लोकांपर्यंत पोहोचायला हवी. तर आय एम हॅव्हिंग अ ग्रेट एक्सपिरियन्स विथ देम. आणि मी त्यांचे सगळ्यांना पण म्हणजे हात जोडून त्यांना पण खूप खूप धन्यवाद सांगतो की अशा एका मोठ्या चांगल्या प्रोग्रामसाठी ते काम करतायत आणि इतकं जीवापाड मेहनत करून हा शो तुमच्या समोर आणतायत. अनुष्काजी, दर्शकांना काय सांगणार तुमचं? प्रेक्षक वर्ग जो आपला आहे, भूमिकन्या जो मालिका पाहतोय त्या दर्शक वर्गाला काय सांगणार तुमचं? कारण ती मालिका हळू पुढे सरकतेच आहे. आणि मी एकच सांगेल, जे आपलं माझं ब्रीद वाक्य आहे तेच सांगेल मी, की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपलं अन्न, वस्त्र, निवारा, हे सगळे मेन आहेत. आणि आपला सगळ्यात महत्त्वाचा कणा आहे शेतकरी. त्यामुळे शेतकरी आणि शेती ही जपलीच पाहिजे. त्यामुळे शेती ही विकायची नसते तर शेती कसायची असते. आणि आपण ती लोक आहोत जी शेती विकत नाही, आपण शेती कसतो. कारण का आपला राजाच शेतकरी आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की शेती विकू नका, शेती कसूया, शेती वाढवूयात, ग्रीनरी ठेवूयात. जेवढे कारखाने महत्त्वाचे आहेत तेवढी आपली शेती महत्त्वाची. मुळात शेतकरी राजा महत्त्वाचा आहे. त्यामुळे आमची जी काही नवी कोरी गोष्ट आहे भूमिकन्या, साद घालते निसर्ग राजा, ही दर सोमवार ते शनिवार सोनी मराठी वाहिनीवरती येते रात्री 8 वाजता. सगळ्यांनी पहा, खूप प्रेम द्या. आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मी आशा करते की तुम्ही तेवढा जीव द्या. धन्यवाद. भूमिकन्या मालिकेतील हर्षवर्धन आणि लक्ष्मी यांच्याशी आपण असा हा दिलखुलास संवाद साधला. खरोखरच ही मालिका लोक पसंतीस उतरलेली आहे. आणि महत्त्वाचा जो विषय आहे तो शेतकरी कुटुंबातला, की ज्याच्याविषयी प्रत्येकालाच एक आस्था आहे. आणि गौरव सरांनी सांगितल्याप्रमाणे जो काही वेब सिरीजचा सगळा जो प्रकार चालला आहे त्यातून खरोखरच एक ज्वलंत विषय प्रत्येकाला भेडसावणारा, प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न आणि याचबरोबर त्यातून मनोरंजन देणं, दोन्ही गोष्टी या भूमिकन्या या मालिकेतून होत आहे. आणि कशा पद्धतीची ही मालिका आहे, टीमवर्क कशा पद्धतीचं चालतं, आणि हे सगळं होत असताना या दोघा जणांना त्यांच्या पात्राविषयी जे सांगायचं होतं आज खरं तर म्हणजे संक्षिप्त स्वरूपात ते बोलले असं आपण म्हणूयात. पण अगदी सगळ्याच गोष्टी याच्यातून आल्या. त्यांनी वेळ काढला त्यांच्या दौऱ्यातनं. याबद्दल BR न्यूजच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.